नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण किचन रिलेटेड एवढ्या छान छान टिप्स बघणार आहोत की जेणेकरून तुमची अवघड कामे खूप सोपी होईल आणि तुम्ही स्मार्ट वर्कसुद्धा कराल। चला मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिल्या टिपपासून सुरुवात करूयात। तर पहिली टिप आहे आपली पत्तागोबी रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला पत्तागोबीची भाजी करायची असते आणि खूप गडबड असते मागे, आणि गडबड असली की मग ती चिरायला वगैरे वेळ नसतो। तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की पत्तागोबी दोन भागामध्ये तुम्हाला डिवाइड करून घ्यायची आहे। नंतर घ्यायचा आहे ग्लास, आणि ग्लास तुम्हाला अशा पद्धतीचा घ्यायचा आहे की त्याचे जे काही काठ असतील ते थोडेसे धारदार असतील, आणि त्याने तुम्हाला अशा पद्धतीने पत्तागोबी कापून घ्यायची आहे। पत्तागोबी अगदी जशी आपण चाकूने कापतो तशीच जी आहे अगदी कापल्या जाते, आणि जी पत्तागोबी कापायला आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागायची ती पत्तागोबी अगदी आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये कापून तयार करतो। आणि तुम्हाला जर वाटलं की हे मोठे मोठे होत आहे तर हे पूर्ण पत्तागोबी कापल्यानंतर तुम्ही चाकू घेऊन त्याला थोडं त्यावरती जर फिरवून आणि बारीक केलं तर तुमचं गडबड जर तुमच्या मागे असेल तर नक्कीच तुम्ही ही ट्रिक आजमावून बघा। कारण बऱ्याचदा असं होतं की सकाळी फार गडबड असते, आपल्याला टिफिन द्यायचा असतो आणि बऱ्याचदा आपण विसरून जातो की आपल्याला काही कट वगैरे करायचं असलं, तर त्यामुळे पत्तागोबीची ही जी काही टिप आहे ती नक्की जी आहे ट्राय करून बघा। नंतरची आपली टिप आहे, बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं हे पेनं घेऊन हातावरती जे आहे ते रेषा ओढत असतात, आणि आपण ते साफ करायचं म्हटलं तर ते निघत नाही। आपण पाण्याने जरी धुतलं आणि त्याला साबण लावलं तरीही निघत नाही। मग आपल्याला हे जास्त न चोळता अगदी अलगद हे कसं निघायला पाहिजे जेणेकरून मुलांच्या हाताची आग वगैरे सुद्धा होणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे फक्त आणि फक्त घरामध्ये जे आपलं लिक्विड डेटॉल असतं ते घ्यायचं आहे। अगदी थोडंसं घ्यायचं आहे। कितीही रेषा त्यांनी मारलेल्या असेल, अगदी शर्टावरती जरी मारलेल्या असतील तरी तुम्हाला डेटॉल लिक्विड घ्यायचं आहे आणि बस तिथे अशा पद्धतीने ते फिरवायचं आहे। अगदी चोळायची सुद्धा गरज नाही, आणि बघता क्षणी तुम्ही बघू शकता की अगदी ते जेवढ्याही रेषा असतील त्या पूर्ण निघून जातात। नक्की लिक्विड डेटॉलचा असा वापर करून बघा। आत्तापर्यंत तुम्हाला ही ट्रिक मला माहिती नसणार, आणि माहिती जरी असली तरी कमेंट करून सांगा ही ट्रिक कशी वाटली। नंतरची आपली टिप आहे, बऱ्याचदा असं होतं की एकाच ठिकाणी भरपूर सारे कपडे ठेवायचे असतात पण जागेचा प्रॉब्लेम येतो, आणि बऱ्याचदा प्रेस झाली की मग घडी करायची असली टी शर्टची शर्टाची तर ती एवढी परफेक्ट अशी येत नाही, त्याला वळ्या वगैरे नाही पडल्या पाहिजे। मग ती घडी कशी करायची तेही नोटबुक किंवा पुस्तकाचा वापर करून तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। टी शर्ट सरळ करून घेतलेला आहे, त्याचे जे काही बटन आहेत ते लावून घ्यायचे आहेत। नंतर बरोबर वरच्या ठिकाणी अशा पद्धतीने नोटबुक घेतलं असेल किंवा बुक घेतलं असेल तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे। कॉलरचा विदाऊट कॉलरचा दोन्ही टी शर्टचा तुम्ही अशाच पद्धतीने जे आहे घडी करून घेऊ शकता। नंतर खालून दुमडायचं आहे, दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने त्यावरती दुमडून घ्यायचं आहे। पण आता मध्ये बुक ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला ते दुमडता येणार नाही, तर बुक अलगद थोडं वर घ्यायचं आहे, नंतर काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जी काही कॉलर आहे ती सरळ करून घ्यायची आहे। जे काही प्रेस केलेलं टी शर्ट वगैरे असेल ते सुद्धा त्याला वळ्या पडणार नाही, आणि अगदी पुस्तक आणि किंवा वहीचा वापर करून तुम्ही घडी करू शकता। आणि एकाच ठिकाणी भरपूर असे कपडे नक्कीच मावतील। ही टिप नक्की करून बघा, आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। आता हिवाळा सुरू झाली आहे, थंडी वाढली आहे, त्यामुळे ड्रायनेस भरपूर येतो, आणि ड्रायनेस आला की शरीराला खाजसुद्धा सुटते। मग हा ड्रायनेस जो आहे जाण्यासाठी आपण एक मस्त असं सोल्युशन बनवूयात, किंवा मी तुम्हाला एक टीप देणार आहे असं म्हणू शकता। तर इकडे गुलाबजल घ्यायचं आहे आणि ग्लिसरीन घ्यायचं आहे। तुम्हाला ही टीप माहिती आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही कधीच आता मॉइश्चरायझर वगैरे विकत आणणार नाही, किंवा आपण मस्त असं शेअर केलेले आहेत की घरच्या घरी क्रीमा कसा करायच्या त्या जरूर बघा, त्याही खूप मस्त आहेत। आणि तेही तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही हे नक्की फॉलो करू शकता। तर तुम्हाला गुलाबजल घ्यायचं आहे, समजा गुलाबजल तुम्ही घेतलेला आहे 3 ते 4 थेंब, तर तुम्हाला इकडे ग्लिसरीन घ्यायचं आहे फक्त 1 थेंब। ग्लिसरीन हे गुलाबजलच्या थोडंसंच असेल, कारण ग्लिसरीन जे आहे ते थोडंसं एकदम घट्ट असतं आणि एकदम चिकट असतं। किंवा मग तुम्ही काय करू शकता, समजा तुम्ही गुलाबजल हे पूर्ण बॉटल भरून घेतलेले आहे तर तुम्हाला त्यामध्ये अर्धा ग्लिसरीनची बॉटल घालायची आहे, आणि ते सोल्युशन
लोशन एकदाच तयार करून ठेवायचं आहे. खूप छान असं मॉइश्चरायझर होतं. तुम्ही अंघोळ केल्यानंतर हे लावू शकता, रात्री झोपताना लावू शकता. खूप मस्त स्किन मॉइश्चराईज करतं आणि हो, तुमची स्किन जी आहे त्याचा जो काही ड्रायनेस आहे तो सुद्धा जे आहे याने पूर्ण निघून जातो. नक्की ही टिप फॉलो करून बघा. आता दिवाळी नुकतीच झाली आहे, सणवार झाले आहेत, त्यामुळे असे मिठाईचे कंटेनर घरी नक्कीच पडून असतील तर ते फेकू नका. ते न फेकता ते स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि त्याचा आपण जो आहे रियूजसुद्धा करू शकतो. टाकाऊपासून टिकाऊ ही टिप तुम्ही म्हणू शकता. तर याचा वापर तुम्ही जे आहे चाकू वगैरे, घरातील चाकू, मोठे मोठे चमचे किंवा अशा वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी नक्कीच करू शकता. जर तुमच्याकडे चाकू वगैरे ठेवण्यासाठी स्टँड नसेल, चमचे ठेवण्यासाठी नसेल, तर अशा पद्धतीने त्याचा जो आहे तुम्ही रियूज करू शकता. मोठे मोठे चमचे, भाजीचे चमचेसुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता किंवा त्याचबरोबर घरातील आपले कंगवे वगैरे सुद्धा ठेवू शकता. आणि तुम्हाला यावरती डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही वरून लेस वगैरे लावून ग्लूचा वापर करून सुद्धा करू शकता. नक्की हे कंटेनर अशा पद्धतीने वापरून बघा. तुम्हाला ही जी काही टिप आहे ती नक्की आवडेल आणि ही नक्की करून बघा. चला नंतरची टिप बघूयात. बऱ्याचदा आपण पुरी वगैरे तळलं किंवा तेलकट काही काढलं, लाईक भजे वगैरे असतील, तर हा जो काही झारा असतो तो आपण अशा याच्यामध्ये ठेवला की हा खाली पडतो, जेणेकरून आपलं जे काही आपण तेलकट बनवलेलं आहे त्याच्यामधलं तेल जे आहे ते खाली पडत नाही. बऱ्याचदा असं होतं आणि हा झारा अशा भांड्यामधून खाली सरकत जातो आणि जेही तेलकट आपण बनवलेलं आहे त्यामधलं ऑइल खाली बिलकुल पडत नाही आणि जोही पदार्थ आपण बनवतो तो थोडा ऑइली लागतो. मग तसं नको म्हणून चमचा वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचा चाकू वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याला असं ठेवायचं आहे. असं ठेवल्याने हा झारा जे आहे खाली सुद्धा पडत नाही आणि जोही तेलकट पदार्थ तुम्ही बनवला आहे त्यामधलं तेल जे आहे खाली नक्की गळून पडतं. नंतरची आपली टिप आहे, आपल्याला घ्यायचा आहे नेल पेंट. तर नेल पेंटच्या बॉटमला बघा अशा पद्धतीने एक थोडासा खरबड असा भाग असतो, जो डिझाईनवाला भाग तुम्ही म्हणू शकता. याचा वापर आज आपण करणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की चाकूला धार नसते आणि ती धार आणण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्हाला या डिझाईनवरती चाकू घासायचा आहे. जर तुमचा चाकू हा खूपच त्याची धार गेली असेल तर मात्र याला धार येणार नाही, थोडीफारच धार येईल. जास्तच जर धार गेली असेल तर मग तुम्ही हा जो काही चाकू आहे तो दगडावरती घासून घेऊ शकता किंवा एखाद्या खरबड ठिकाणी त्याची धार नक्कीच परत येईल किंवा मग तुम्ही चाकू लावून आणू शकता. आपण चाकूची धार कशी घरच्या घरी आणू शकतो त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघू शकता. तर ही जी आहे नेल पेंट वापरून ही जी काही ट्रिक आहे ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याचदा असं होतं की आपण जे काही ग्रेटर आहे ते वापरतो आणि त्यामधनं काहीही आपल्याला किसायचं असणं या किसणीमधून, तर ते नंतर जेव्हा त्याची धार जायला लागते तर प्रॉपर किसता येत नाही. ही मी छोटी किसणी घेतली आहे, पण मोठी किसणी असली तर तिला जास्त करून हा प्रॉब्लेम येतो. मग आता नुकतीच दिवाळी झाली आहे, तर हे घरामध्ये दिवे असतील तर तुम्हाला दिवे घ्यायचे आहेत आणि दिवा या चाळणीवरती अशा पद्धतीने घासायचा आहे. आपण हे यासाठी करतो की हे जे काही दिवा आहे हा या घासणीवरती म्हणजे या चाळणीवरती किसणीवरती घासल्याने याचा जो काही खरबडपणामुळे याच्यात जे काही धार गेलेली असते किसणीची ती परत येण्यास खूप मदत होते. तर तुम्ही हे 2 मिनिटं जर यावरती घासलं तर नक्कीच या किसणीची धार परत येते आणि पुन्हा ही पहिल्यासारखीच होते. नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा. तुम्हाला या सर्व टिप कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि यामधली सगळ्यात फेवरेट टिप तुमची कोणती होती तेही नक्की सांगा. तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग मंडळी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. लाईक करायचं बिलकुल विसरू नका.